हॅलो गाईज, मी शिवकन्या युताय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर जो आजचा दिनांक आहे तो 30 जून 2020 आहे आणि वार जो आहे तो मंगळवार आहे। तर जे काही आज आपण आर्टिकल बघणार आहोत तर ते खूप सुंदर आर्टिकल आहे आणि चांगल्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। जे की आर्टिकल आलेलं आहे ते मी तुम्हाला मराठीमध्ये त्याचं ॲनालिसिस करून सांगितलेलं आहे आणि त्यात द हिंदूचं आर्टिकल आहे। त्याचबरोबर जे की आपण बघतोय तर तो जो काही इश्यू आहे तर तो खूप पूर्वीपासूनचा इश्यू आहे आणि जे काही कॉन्फ्लिक्ट जे की इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जे काही कॉन्फ्लिक्ट चालू आहेत किंवा झालेले आहेत त्याच्याविषयी पण दिलेलं आहे। तर आपण जे काही आर्टिकल आहे त्याला सुरुवात करण्याआधी आपले कोटेशन आहे ते बघूयात। जर की आपलं कोटेशन आहे तर एक जे काही सक्सेस इज अ बॉर्न ऑफ स्ट्रगल, म्हणजे जे काही आपलं यश आहे तर ते आपल्याला खूप स्ट्रगल केल्याच्या नंतर येतं। आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागतं। जर आपल्याला प्रॉब्लेम येत आहे, काही ना काही प्रॉब्लेम येत आहे तर ते आपल्याला ओव्हरकम करून पुढे जायचं आहे, ते की आपण त्याला स्ट्रगल म्हणतो आणि त्यानंतर आपलं सक्सेस आपल्याला मिळतं। तर जर का तुम्हाला प्रॉब्लेम येतं, तुम्हाला स्ट्रगल करावं लागतंय तर तुम्ही समजून जा की आपण आपलं जे डिरेक्शन आहे ते आपण रॉंग डिरेक्शन न जाता राईट डिरेक्शनला जात आहोत। तर जे काही आता आपलं आपण बघणार आहोत जे की इस्रायल पॅलेस्टाईनचा ॲक्च्युअल मॅप कसा होता आणि ॲक्च्युअल काय पोझिशन होती आणि सध्याची प्रेझेंट पोझिशन त्याची काय आहे तर बघूया। चला, जो की आपल्याला ग्रीन पूर्णपणे हा ग्रीन दिसतोय तर हे 4 मॅप आहे। तर ते इयर वाईज दिलेले आहेत, कसे कसे त्याच्यात चेंजेस होत गेलेले आहेत। तर हा पूर्ण जो ग्रीन दिसतो तर हा पूर्ण ग्रीन जो आहे तो पूर्वीचा पॅलेस्टीन होता आणि ही जो काही व्हाईट कलर दिसतो आपल्याला थोडा पांढरा तर ती जीवी सेटलमेंट, म्हणजे आपण त्याला इस्रायल म्हणतो। जेवी ज्यू राहतात लोक त्यांची जी सेटलमेंट होती आणि त्याला इस्रायल म्हणतो आपण, तिथे होती। त्याचनंतर पार्टिशन झालं, हे कधीच होतं 1947ला असा मॅप होता। त्याचनंतर म्हणजे पूर्ण लोक असायचे, त्यानंतर पार्टिशन झालं की 1947ला। त्यानंतर हे जे काही व्हाईट कलरचा दिसतो आपल्याला तो पूर्णपणे इस्रायल आहे आणि जो काही ग्रीन दिसतो तो पॅलेस्टीन आहे। त्याचनंतर पुढे जर बघितलं 1949 to 1967 म्हणजे 1949 ते 1967 बघितलं तर आपल्या लक्षात येईल हा इस्रायल पूर्णपणे खूप मोठा पार्ट त्यांनी अनेक्स केला, जो की इस्रायलचा आहे किंवा वार करून तो मिळवला आणि त्यानंतर फक्त छोटा हा पार्ट ग्रीन आणि हा पार्ट इतकाच पार्ट फक्त पॅलेस्टीनला राहिला। आणि जर आज प्रेझेंट सिच्युएशन बघितली आपण तर फक्त हा छोटा आणि इकडचं म्हणजे वेस्ट बँक आणि हा गाझा स्ट्रीप हे दोनच पार्ट अशा आहेत की ते आता पॅलेस्टीनला राहिलेले आहेत आणि जे काही बाकी इस्रायलचं जर लक्षात घेतलं तर कळेल प्रेझेंटचा जो काही इस्रायल होता तो असा आहे। आणि जर 1947चा बघितला तर खूप छोटा होता, म्हणजे अल्टरनेट झाल्यासारखं झालं। पूर्वी पॅलेस्टाईन जितका होता आज तितका इस्रायल झालेला आहे। तर चला अजून मॅप थ्रू बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की ॲक्च्युअल काय आहे। त्याचनंतर जर आपण बघितलं तर हा जो काही आहे तो वेस्ट बँक आहे आणि गाझा स्ट्रीप आहे, मिळून पॅलेस्टीन बनतो। त्याचनंतर हा पूर्ण इस्रायल आहे आणि त्याला ज्या काही ॲडजस्टंट कंट्रीज आहेत ते इथे लेबनॉन आहे, इथे सीरिया आहे, इथे जॉर्डन आहे आणि इथे इजिप्त आहे। ह्या साईडना मेडिटेरियन सी आहे, तर डेड सी आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं 2017-18ला एक इश्यू आलेला होता की जे आपली जी काही एम्बेसी होती ती तल अविवला होती, तर आपल्याला एम्बेसी शिफ्ट करायला सांगितली होती जेरुसलेमला, जे की डिस्प्युटेड एरिया आहे जो की पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधला। बट जे काही आपण जो फॉलो करतो ते इंटरनॅशनल गायडन्स फॉलो करतो किंवा इंटरनॅशनल लॉ फॉलो करतो, त्यामुळे जी काही आपली एम्बेसी आहे ती इथे हलवली नाही। बट जे काही USA आहे तर तो पूर्णपणे इस्रायलला सपोर्ट करतो, त्यामुळे USAने काय केले त्यांची जी एम्बेसी आहे ती जेरुसलेमला शिफ्ट केली। त्याचनंतर जर पुढच्या मॅपमध्ये बघितलं आपण तर आपल्याला ॲक्च्युअल जी काही जॉर्डन रिव्हर आहे त्याचा आपल्याला आर्टिकलमध्ये आलेला आहे। तर ही जॉर्डन रिव्हर आहे तर ती लेबनॉन, त्याचनंतर जे की जॉर्डन आणि इस्रायल आणि वेस्ट बँक जे आहे पॅलेस्टीनचा पार्ट ती जी काही बाँड्री आहे त्याच्यावरून ती तिथे वाहते। त्याचनंतर जर बघितलं आपण ही गोलन हाईट तर आपल्याला दिसेल हा सिरिया आणि जे काही इस्रायल आहे यांच्यातला डिस्प्युटेड एरिया होता आणि हाही गोलन हाईट इस्रायलना अनेक्स किंवा कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर आपण प्रिव्हियसला बघितलं तर हा आपला मेडिटेरियन सी, जे की इथला मेडिटेरियन सी आणि इथला डेड सी। तर जे काही आपण बघतोय तर आपल्याला मोठ्या मॅपमध्ये बघायचं झालं तर समजेल तर हा जो आहे हा पूर्ण इस्रायल आणि पॅलेस्टीनचा पार्ट आहे। इकडे मेडिटेरियन सी, इथे बघितलं तर जॉर्डन, सिरिया, लेबनॉन, इजिप्त
आणि त्याचनंतर इकडे बघितलं तर हे पार्ट, आणि इकडे साईडला गेलो तर आपला इंडिया दिसेल आपल्याला, जो की आपण इंडियाच्या कम्पेअरमध्ये बघितलं तर आपल्याला मॅप लोकेशन जास्त लक्षात राहतील. आता ॲक्च्युअल आर्टिकलमध्ये काय आहे, तर जे काही आर्टिकल आलं आहे ते तर बघितलं तर थोडं लवकर आलं आहे. त्या हिशोबाने जर बघितलं तर 24 आवर्समध्ये जे काही पॅलेस्टीन आहे त्याला एक थ्रेट आहे की जे काही इस्रायल आहे तर 1 जुलैला ते जे काही पार्ट आहे तो अनेक्स करणार आहे, जो की पॅलेस्टीनचा आहे वेस्ट बँकमधला. त्याचनंतर जे की इंडियासाठी काय महत्त्वाचं आहे, इंडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघितलं तर जे काही जे काही कॉन्ट्राव्हेन्शन आहे किंवा जे काही आहे तर इंडिया कुणाला सपोर्ट करणार, किंवा जो काही प्लॅन अनेक्स करणार आहे इस्रायल तर इंडिया कुणाला सपोर्ट करणार, किंवा इंडिया कोणता म्हणजे बाजू घेणार, किंवा ज्या गोष्टी कितपत इंटरनॅशनली बघणार का जे काही इस्रायल आहे त्या दृष्टिकोनातून बघणार, तर हे जे काही आहे त्याच्याविषयी दिलेलं आहे. आणि जर आपण बघितलं तर जे काही जेरुसलेम आहे तर ती डेझिग्नेटेड कॅपिटल कोणाची आहे, तर ती जे की आपण म्हणतो पॅलेस्टीन त्याची ती डेझिग्नेटेड कॅपिटल आहे, आणि रामल्ला ही त्यांची म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल आहे. त्याचनंतर जे काही इस्रायल आहे त्यांनी जेरुसलेमला आपली कॅपिटल म्हटलेली आहे. त्याचनंतर 24 तारखेला जून 24ला जे काही युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल अँटोनी गुटेरेस आहेत तर त्यांनी काय केलं होतं, एक व्हर्च्युअल मीटिंग घेण्याची ठरवलेली होती, जी की युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलची जी काही इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यावरती एक व्हर्च्युअल मीटिंग घेण्याचं ठरवलेलं होतं. त्याचनंतर जो काही कॉन्फ्लिक्ट आहे त्यांनी त्याला वॉटरशेड मूव्हमेंट असं म्हटलेलं आहे, आणि जो काही वेस्ट बँकचा जो काही पॅलेस्टाईन आहे तर तो वेस्ट बँक हा पॅलेस्टाईनचा पार्ट आहे तर तो अनेक्स करण्याचा आहे. तर हे इस्रायलनं सांगितलेलं आहे, इंटरनॅशनल कम्युनिटीलाही ते मोठ्या प्रमाणात माहीत झालं कारण त्यांनी ते अनाऊन्स केलेलं होतं. आणि त्याचनंतर ही अलार्मिंग सिच्युएशन आहे. त्याचनंतर जे काही अनेक्सेशन होतं आहे ते इंटरनॅशनल लॉचं सर्वात मोठं व्हायलेशन आहे, त्याचं उल्लंघन होतं आहे. त्यामुळे जे काही युनायटेड नेशनचे जनरल सेक्रेटरी आहेत तर त्यांनी जे काही इस्रायल आहे तर त्याला तो प्लॅन जो आहे इस्रायली गव्हर्नमेंटला तो अनेक्स करण्याचा प्लॅन काढून टाकण्यास सांगितलं होतं, रद्द करण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर जी काही इंटरनॅशनल कम्युनिटी आहे जी की मिडल ईस्ट क्वार्टर, त्यामध्ये युनायटेड स्टेट, रशिया, युरोपियन युनियन आणि युनायटेड नेशन हे जे कंट्री आहेत ते येतात. त्यांनाही सांगितलं होतं की जे काही इस्रायल आहे त्यांनी जो काही प्लॅन केलेला आहे तो रेझ्यूम करा, त्याला कॅन्सल करून टाका असं सांगण्यासाठी सांगितलेलं होतं. त्याचनंतर जे काही आपण बघितलं तर ते काही एक मोठं व्हायलेशन आहे. जर बघितलं तर जे काही इस्रायली प्राईम मिनिस्टर बेंजामिन नेतान्याहू आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे, 1 जुलैला ते जे काही वेस्ट बँकचा ऑक्युपाईड एरिया आहे जो पॅलेस्टीनचा 30% तो 1 जुलैला ते अनेक्स करणार आहेत असं सांगितलं. अनेक्स म्हणजे तो त्यांच्याकडून काढून घेणार, आपल्या टेरिटरीमध्ये ते सामावणार आहेत. आणि त्याच्यात कोणता एरिया येणार आहे तर पोस्ट 1967च्या नंतर जो काही सेटलमेंट झाली आणि आता प्रेझेंटली एक्झिस्टिंग आहे तर तो आणि अक्रॉस रोड तो पूर्णपणे ते अनेक्सेशन करणार आहेत. आणि जे काही त्यांनी हे जे काही अकाउंट पब्लिश केलं किंवा जे काही ह्या गोष्टी केल्या तर त्याला डोनाल्ड ट्रम्पचं जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे तर त्याला ॲप्रुव्हलही त्यांच्याकडून मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर जर एक युनायटेड स्टेट आहे USA आहे तर जे काही ब्राउन युनिव्हर्सिटी आहे त्याचे प्रोफेसर नॅथनेल ए बर्मन, जर का तुम्हाला असं वाटतं की माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर ते तुम्ही एकदा करेक्ट करून घ्या. जे काही आहे ते प्रोफेसर त्यांनी एक इंटरनॅशनल लॉ जे काही इस्रायलचा लॉ आहे तो अवैध आहे, जसं की इंटरनॅशनलचा लॉ जे आहे त्याला ते मानत नाही, त्यामुळे इस्रायलचा लॉ हा अवैध आहे असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर जर बघितलं तर त्यांनी जे काही इंटरनॅशनल जे काही युनिव्हर्सली प्रिन्सिपल आहे ते व्हायलेट करता येतं. कशाचं, जे काही एखादा बळजबरीनं एखादा प्रदेश घेण्याची जी काही अयोग्यता आहे तर ते काही जागतिक मान्यता प्राप्त तत्व असतात त्याच्यासाठी व्हायलेट करतात, ते काही प्रिन्सिपल आहे त्याला व्हायलेशन होते असं ते म्हणतात. त्याचबरोबर जर अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल लिगल बॉडीज बघितल्या आणि त्याचनंतर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस बघितलं तर त्यांच्या मतानुसार किंवा त्यांनी इस्रायलची पोझिशन ॲक्सेप्ट केलेली नाही असं म्हणता येईल, की जी काही पॅलेस्टीनची पोझिशन आहे ती ॲक्सेप्ट केलेली आहे तरी पण इस्रायल अगेन्स्ट जातोय.
त्याचनंतर जे काही युनायटेड नेशनचे ह्युमन राईट कमिशन आहे तर त्यांनी काय सांगितलेलं, जे काही त्यांचं ऑफिस आहे तर त्यांनीही तीच सेम पोझिशन सांगितलेली आहे. जे इस्रायलचं आहे ते इलिगल म्हणजे अवैध त्यांचा लॉ आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचनंतर जे काही युनायटेड नेशनचं चार्टर आणि जेनेवा कन्व्हेन्शनचं चार्टर आहे तर जे काही त्याचं सिरियस व्हायोलेशन होतं आहे, जे काही ऑक्युपाईड टेरिटरी आहे ते अनेक्स करतं आहे जे की इस्रायल, त्यामुळे हे त्या 2 कन्व्हेन्शनचं जे काही चार्टर आहे त्याचं क्लिअरली व्हायोलेशन आहे असं जून 16 म्हणजे 16 जूनला सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जर पहिला पॉईंट पुढचा, जर 53 इयर जे काही इस्रायली ऑक्युपेशन आहे, जसं की इस्रायलना जो काही पॅलेस्टिनचा पार्ट आहे तो ॲनेक्सेशन करण्यात करत गेले आणि त्यानंतर तिथे ऑक्युपेशन केला आणि सगळ्यात मोठं तिथं ह्युमन राईटचं व्हायोलेशन झालं. जे काही मानवाधिकार आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात तिथे व्हायोलेशन झालेलं आहे आणि असं पॅलेस्टाईन पीपलने स्वतःहून सांगितलेलं आहे. त्यामुळे आणि जे काही ह्युमन राईट व्हायोलेशन आहे आणि ॲनेक्सिएशन केल्याच्या नंतर सगळ्यात मोठं परत अजून इंटेन्सिफाय होऊ शकतं जे की ह्युमन राईट आहे तेच. त्याचनंतर जर आपण वेस्ट बँक म्हणजे जे काही पॅलेस्टाईनचा एरिया आहे, बांटुस्तान, जे काही बांटुस्तान आयलँड आहे ते सोडलं, प्रोनाऊन्सिएशन एकदा बघून घ्या तुम्ही, कारण मी तर प्रोनाऊन्सिएशन योग्य करते बट ते कधी कधी वेगळी होऊ शकतात, त्यामुळे एकदा चेक करा आणि जर चुकलं असेल तर सॉरी त्यासाठी. तर जे काही आयलँड आहे बांटुस्तान आयलँड आहे जे काही वेस्ट बँकचं आहे, लेफ्ट वेस्ट बँकचं, तर फक्त ते आहे जे की पॅलेस्टाईनच्या ताब्यामध्ये आणि त्याच्या सराउंडिंगला पूर्णपणे इस्रायलची टेरिटरी आहे आणि जे की ते आहे आयलँड ते पूर्णपणे आउटसाईड वर्ल्डसोबत कनेक्शन होत नाही त्याचं, कारण त्याच्या सराउंडिंगला इस्रायली टेरिटरी आहे. त्याचनंतर जे काही इस्रायल आहे तर त्यांनी एक मेंटेन करायचं ठरवलं की जे काही परमनंट सिक्युरिटी कंट्रोल आहे तर कुठून, मेडिटेरियन सी टू जॉर्डन रिव्हर. जर आपण बघितलं तर तुम्हाला मी जॉर्डन रिव्हरही दाखवलेली आहे, मेडिटेरियन सीही दाखवलेलं आहे. जर अजून परत एकदा बघायचं असेल तर आपण बघू शकतो की जे काही जॉर्डन रिव्हर आहे ही आणि मेडिटेरियन सी इथून पूर्णपणे हे जो काही एरिया आहे तर तिथे पूर्णपणे त्यांनी सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. तर चला बघूया आपला जो काही पुढचा पॉईंट आहे तो. त्याचनंतर जेव्हा काही इस्रायलने ॲनेक्शिएशन केलेलं आहे तर तिथे 2 वेगवेगळे पीपल राहतात, म्हणजे ॲनेक्शिएशन केल्याच्या नंतर तिथले लोक जे की पॅलेस्टीन आणि इस्रायल हे दोन्ही लोक तिथे राहतात. त्यानंतर जे काही अनेक्स केलेला पार्ट आहे तिथे रूल इस्रायल करतो, म्हणजे सेम स्टेट रूल करतं दोन्ही ठिकाणी, बट त्यांना जे काही राईट दिलेलं आहे ते अनइक्वल राईट आहे. जर की अनेक्स केलेला पार्ट बघितला आणि ओरिजिनल इस्रायलचा पार्ट बघितला तर त्यांना तिथे अनइक्वल राईट्स आहेत. त्याचनंतर 21st सेंचुरीचं हे विजन आहे का, जे की आपण त्याला वर्णद्वेष म्हणतो किंवा वर्णभेद म्हणतो, तर हे काही विजन नाही आहे. त्याचनंतर जर बघितलं तर इस्रायलचं जे काही पास्ट व्हायोलेशन राहिलेलं आहे, इंटरनॅशनल लॉचं व्हायोलेशन केलेलं आहे आणि अकाउंटेबिलिटी घेतलेली नाही आहे किंवा मी जबाबदार आहे असंही म्हणत नाही आहे. त्याचनंतर जर आपण इस्रायल पल्स म्हणजे इस्रायलचं आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर जे काही आपल्याला व्हॅल्यूज फॅक्ट आहे त्याच्यानुसार कळेल. तर जे काही बेंजामिन नेतान्याहू जे की त्यांचे तिथले प्राईम मिनिस्टर आहेत तर त्यांच्या न मानता म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट जाऊन एक इस्रायली न्यूजपेपर आहे हरेतेस, त्यांनी एक मार्च लास्ट इयरमध्ये एक ओपिनियन घेतला, जे काही तिथले पीपल आहे त्यांचं ओपिनियन घेतलं की त्यांनी अनेक्शिएशन करण्याविषयी काय असावं. तर त्यातले जे काही 28% लोक होते त्यांनी इस्रायलला अपोज केलं, जे काही अनेक्सिएशन आहे त्याला अपोज केलं, म्हणजे तो आपल्याला नको असं सांगितलं. 11% जी काही जनता आहे तर त्यांनी सांगितलं फुल अनेक्सिएशन करा, म्हणजे तो काढून घ्या. त्याचबरोबर त्यांना पॉलिटिकल राईट द्या पॅलेस्टियन्सवाल्यांना, जे काही आपल्याकडे त्यांना अनेक्स केल्यावर जे लोक येतील. त्याचनंतर 16% त्यांनी असं सांगितलं फुल अनेक्सिएशन करा आणि त्याचनंतर जे काही पॉलिटिकल राईट्स आहे ते त्यांना देऊ नका असं त्यांनी सांगितलं आणि 15% आहे त्यांनी पार्शियल अनेक्शिएशन करा किंवा नका करू असं सांगितलं आणि 30% आहे त्यांनी त्यांचा व्ह्यूज एक्सप्रेस केला नाही, त्यांना काय म्हणायचं तेच सांगितलं नाही. त्याचनंतर जे काही युनायटेड अरब इमिरेट्स आहे तर त्याचे काही वॉशिंग्टनमधले ॲम्बॅसेडर त्यांनी एक हिब्रो भाषेमध्ये एक हिब्रो भाषेचं जे आहे तर त्याच्यामध्ये इस्रायली न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये त्याने एक आर्टिकल लिहिलं होतं आणि त्या आर्टिकलचं नाव होतं इट्स आयदर अनेक्शिएशन ऑर नॉर्मलायझेशन. तर त्याच्यामध्ये जे काही युनायटेड अरब इमिरेट्सचे जे काही ॲम्बॅसेडर होते त्यांचं आर्टिकल होतं. तर त्यांनी काय लिहिलं त्याच्यामध्ये, जे काही इस्रायल करत आहे तर ह्या गोष्टींना इस्रायल या पद्धतीपासून दूर राहण्याचे आवाहन करत आहे. जे काही गोष्टी इस्रायल करत आहे, पॅलेस्टाईनचा पार्ट घेऊन अनेक्स करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांनी या गोष्टीपासून दूर राहावं असं म्हणजे त्या आर्टिकलमध्ये लिहिलं गेलेलं होतं.
त्याचनंतर जे काही इफेक्ट जो काही प्लॅन असेल त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतील, तर जो काही अनेक्स करण्यात येणारा एरिया आहे त्याच्यामध्ये जे काही 23% लोकांची जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आणि त्याचनंतर जे काही पॉप्युलेशन आहे तिथली त्यांची इथनिसिटी, त्याचनंतर जे काही इस्रायली, अरब, पॅलेस्टाईन ओरिजिन जे आहे, जे काही आपण म्हणतो की आता इस्रायलचे काही अरब आहेत ते पॅलेस्टाईन ओरिजिनचे आहेत, कारण तो पार्ट अनेक्स केलेला आहे त्यामुळे त्यांचं पॅलेस्टाईन ओरिजिन आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन आणि रुज हे लोक आहेत. आणि त्यांची जर आपण कंबाईंड पॉप्युलेशन बघितली तर 20% त्यांची पॉप्युलेशन होती. तर हा जो त्याचनंतर जर पुढे चालून पॅलेस्टाईन आहे तर त्यांचे त्यामुळे ते एकत्र येऊ शकतात आणि त्यांचे ओन स्टेटचे जे काही म्हणजे काही जे राईट्स आहेत किंवा सेल्फ डिटर्मिनेशन आहे तर ते परत ते इस्रायलसाठीच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण ही जी काही पॉप्युलेशन आहे ती जास्त होणार आहे. त्याचनंतर जर आपण पुढचा पॉईंट बघितला तर जे काही इस्रायल आहे ते इस्रायल जे आहे ते ज्युइश नाही आहे किंवा ज्यू पीपल म्हणतो ते नाही आहे. त्यांचं जे स्टेट आहे ते ओन्ली ज्यू लोकांसाठी नाही आहे, तर त्यांचे जे काही इनहॅबिटंट्स आहे ते ते इथे राहत होते त्यांच्यामुळे ते ज्युइश स्टेट झालेलं आहे, बट ते ओन्ली ज्युइश स्टेट नाही आहे. त्याचनंतर जर आपण पुढचा पॉईंट बघितला तर 1967ला वॉर झालेलं होतं आणि त्या वॉरमध्ये जे काही इस्रायली आहे तर त्यांची जी काही ग्राउंड रियालिटी आहे ते चेंज करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. आणि आजची जर आपण इस्रायलची परिस्थिती बघितली तर इंटरनॅशनल कम्युनिटीचा मेंबर आहे इस्रायल आणि इंटरनॅशनल कोऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्यूट करते जे काही इस्रायल आहे ते. आणि त्याचनंतर जे काही नॉर्मलायझिंग रिलेशन करण्यासाठी जे काही कंट्रीज आहे त्यांच्यासोबत नॉर्मलायझिंग रिलेशन पण झालेले आहेत, एवढं काही इश्यू नाही आहे. त्याचबरोबर त्यांची जी काही ग्लोबली त्यांची काही जी नॉर्म्स आहे जे काही ग्लोबली सगळे ॲक्सेप्ट करतात नॉर्म, त्यामुळे ते स्टेटना कंडक्ट करणं गरजेचं आहे. तर ग्लोबली तो मेंबर आहे किंवा कॉपरेशन करतो त्यामुळे जे काही नॉर्म्स आहेत ते कंडक्ट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं इस्रायलचं तर इस्रायलला पॉवरफुल फ्रेंड्स आहेत, जसं की USA बघितलं तर पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने बोलतो. त्याचनंतर ते जिओपॉलिटिक्समध्ये मोठा त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्याचनंतर जे काही पॅलेस्टाईनचा रेकॉर्ड आहे आपण बघितला तर जे काही तिथले लोक आहेत पॅलेस्टाईन ते रेजिस्टन्स करतात इस्रायलच्या विरोधात, त्यानंतर प्रोटेस्ट करतात ऑल ओव्हर वर्ल्ड. आणि हे पूर्ण जगालाही समजते की त्यांच्यासोबत एक न्याय मिळत नाही, इनजस्टिस आहे. त्याचबरोबर त्यांचे जे काही राईट्स आहेत, अधिकार आहेत त्यांना ते मिळत नाही, डिनाय केले जातात. तर हे जे काही आहे तर ते कितपत योग्य आहे. त्याचनंतर एक जीन जॉकिस रोसियस काय म्हणतात की जे काही एखादी कोणतीही गोष्ट असतो जोपर्यंत योग्य जी शक्ती आहे ती योग्य रीतीने आणि अज्ञाधारकतेला कर्तव्यामध्ये बदलत नाही तोपर्यंत कोणीही मास्टर होण्यासाठी सामर्थ्यवान नसतो. जी काही तुमच्याकडे पॉवर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्ही ते एक पर्टिक्युलरली एका चांगल्या आज्ञाधारकतेने एकदा चांगल्या पद्धतीने ती कर्तव्यामध्ये जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्ही मास्टर होण्यास कधी सामर्थ्यवान नसतं, असं त्यांचं मत आहे. त्याचनंतर आपण जर न्यू दिल्लीचं बघितलं म्हणजेच त्याच्यासाठी भारताचं जे काही असतं त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असेल किंवा काय असायला हवा म्हणण्यापेक्षा काय असेल, तर जे काही भारताचे इस्रायलसोबतचे रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग आहेत. त्याचनंतर स्ट्रॅटेजिकली एकमेकांना खूप मदत करतात, टेक्नॉलॉजिकली ह्या सगळ्या गोष्टी खूप इस्रायल आणि इंडियामध्ये म्हणजे म्युच्युअली बेनिफिशियल आहेत आणि ते एकमेकांचे खूप चांगल्या प्रकारे सपोर्टिव्ह आहेत. आणि त्याचबरोबर जर इंडियाचा ओन इंडिपेंडन्स जे काही भारताचं स्वातंत्र्य आहे तर भारताने स्वतः फेस केलेले आहेत की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहेत, एक हिस्ट्री राहिलेली आहे. त्यामुळे भारताला पॅलेस्टाईनचा इश्यूही समजू शकतो. पण त्याचमुळे भारताने काय केलेलं आहे जे की ग्लोबल स्टेजला जे काही युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल आणि जनरल असेंब्लीचं काही रिझॉल्युशन आहे त्याला ग्लोबल लेवलवरती इंडियाने त्याला सपोर्ट केलेला आहे. आणि जे की हे काही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आणि जनरल असेंब्लीचं रिझॉल्युशन आहे ते पॅलेस्टाईनला सपोर्ट करतं. आणि जर आपण आता पुढचा पॉईंट बघितला तर जे काही हे क्रिटिकल जंक्शन आहे तर जे काही म्हणतो आपण गंभीर टप्पा, तर त्याच्यामध्ये जे काही भारताचं जे काही आपण म्हणतो तर त्याला काय करू शकतो किंवा काय करणार आहे, तर जे काही आंतरराष्ट्रीय कायदेशीर उल्लंघन होत आहे, जे काही आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लॉ आहे त्याचं उल्लंघन होत आहे की त्याचबरोबर या उल्लंघनात आपण जे काही कमिटमेंट केलेले आहे इंटरनॅशनल लॉला ते पालन करणार की आपण हे जे काही त्याचनंतर की एखाद्या राजकीय कार्याला समर्थन देणार, ह्या गोष्टी
बघणं गरजेचं आहे आणि आता तेच आपण बघणार. कारण काय होतं आहे, जे काही इंटरनॅशनल लॉज आहे त्याला आपण कमिटमेंट केलेली आहे, जसं की इंटरनॅशनल लॉ आहे त्याच्यानुसार त्यालाच सपोर्ट करणार. बट जे काही राजकीय कार्याला एखादं समर्थन देऊ शकतो का, ह्या गोष्टी आता आपल्याला पुढे कळतील. त्याचनंतर हे जे काही आर्टिकल आहे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचनंतर जर तुम्हाला असं वाटते की माझे काही जे काही मी प्रोनाऊन्सिएशन केलेलं आहे ते चुकलेले आहे, तर तुम्ही ते करेक्ट करून खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. त्याचबरोबर जे काही तुम्हाला आर्टिकल आवडलं असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, त्यानंतर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे काही मी पुढचे व्हिडिओज आहेत, जे लेक्चर आहे ते अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन, त्याच्या नोटिफिकेशन येईल. त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब पण करायचं आहे. आणि जे काही तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना ही जी काही माहिती आहे ती युजफुल व्हावी, त्यांनाही समजावी की जे काही मराठीतलं मटेरियल कमी आहे त्याची कुठेतरी आहे, आपल्याला द हिंदूचं डिस्कशन केलेलं मिळते मराठीमधून, तर त्यांनाही फायदा होईल. त्याच्यासाठी शेअर करा. आणि जर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत ऐकले त्याबद्दल धन्यवाद.